संजना तिच्या माहेरी आली होती. तिच्या वहिनीला दुखापत झाली होती. तरीसुद्धा ती तिच्या वहिनीला खूपच त्रास देत होती. सुमनताईने आणि त्यांच्या नवऱ्याने आपल्या मुलीला ठिकाणावर आणण्यासाठी असं काय केलं, सर्वजण बघतच राहिले. संजना आणि अंकिताच्या लग्नाला जवळपास 3 महिने झाले होते. या 3 महिन्याच्या कालावधीत ती 5व्यांदा आपल्या माहेरी राहण्यासाठी आली होती. नवरा अंकिताला संजनाच्या अशा वारंवार माहेरी जाण्यावर काहीच विरोध नव्हता. त्याला माहीत होतं की जेव्हा ती परत येईल तेव्हा येताना सोबत भरपूर साहित्य आणि पैसे घेऊन येईल. संजना तिचे वडील दिनेशराव आणि भाऊ विकास यांची खूपच लाडकी होती. तिच्यासोबत गप्पा गोष्टी झाल्यानंतर दिनेशराव फोनवर कामानिमित्त बोलण्यात व्यस्त झाले आणि विकास त्याच्या फॅक्टरीचं काम पाहण्यासाठी निघून गेला. अचानक संजनाने विचार केला आणि तिने तिच्या आईला म्हणजे सुमनताईला विचारलं, "आई, वहिनी कुठे आहेत? दिसतच नाही." "अगं बाळा, ती तिच्या खोलीत आराम करत आहे." सुमनताईच्या आवाजात चिंतेचे भाव दिसत होते. "का? काय झालं तिला?" "अगं, ती काल बाथरूममध्ये घसरून पडली. आज तिच्या कमरेत खूपच वेदना होत आहेत. त्यामुळे तिला हलणं सुद्धा होत नाही." "अरे देवा!" असं म्हणत संजनाने तिचं तोंड वाकडं केलं. "अगं, तू थोड्या वेळानंतर तिच्यासोबत डॉक्टरकडे जा. कृपा करून माफ कर आई, मी इथे आराम आणि मज्जा मस्ती करायला आले आहे. मला कोणत्याही कामामध्ये गुंतवू नकोस." सुमनताईंना आपल्या मुलीची ही गोष्ट अजिबात आवडली नाही आणि संजना आपली आर्थिक वहिनीला न भेटता अंघोळ करण्यासाठी खोलीत निघून गेली. अंघोळ झाल्यानंतर संजना आरामात झोपून गेली आणि त्यानंतर जेव्हाही ती खोलीच्या बाहेर यायची तोपर्यंत जेवणाची वेळ होत असे. डायनिंग टेबलवर हॉटेलवरून आणला गेलेला स्वयंपाक सजवून ठेवलेला होता. त्यावर संजना खूप खुश झाली आणि तिचा भाऊ आणि तिचे वडील नाराज होते, कारण त्यांना बाहेरचं जेवण अजिबात आवडत नसे. "मी आरतीला डॉक्टरांच्या इथे घेऊन गेली, त्यामुळे घरात स्वयंपाक कोण बनवणार?" असं सुमनताईने अगदी नाराज होऊन आपली बाजू मांडली. "संजना तर घरी होती ना, मग तिने स्वयंपाक का बनवला नाही?" असे शब्द त्या दोघांपैकी कोणाच्याही जिभेवर आले नाही, कारण या घरात संजनावर घरातल्या कामाची जबाबदारी टाकण्याचे महत्त्व या दोघांना कधीच कळले नव्हते. जेवण केल्यानंतर संजना 10 मिनिटे आरतीसोबत घालवली होती. त्यानंतर ती स्वतःच्या खोलीत जाऊन पुस्तक वाचण्यात मग्न झाली. संध्याकाळी संजना आपल्या एका जुन्या मैत्रिणीला भेटायला निघून गेली. त्यानंतर घरी आल्यावर ती बराच वेळ अंकितासोबत फोनवर गप्पा मारू लागली. रात्रीचा स्वयंपाक सुमनताईंनी एकट्यांनी बनवला. संजनाने कामात जराही मदत केली नाही. या गोष्टीचा राग सुमनताईंना आला होता. त्यामुळे सुमनताईंना मायग्रेनचा त्रास झाला आणि जेवण न करता त्या झोपायला निघून गेल्या. विकास आरतीला तिच्या खोलीत ताट वाढून घेऊन गेला. संजनाला तिच्या वहिनीची काळजी घेण्यास काहीच आवड नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमनताईचं डोकं खूपच दुखू लागलं. त्यामुळे त्या पलंगावरून उठू शकत नव्हत्या. जोपर्यंत संजना खोलीतून बाहेर आली तोपर्यंत दिनेशराव आणि विकासने नाश्ता न करता कामावर निघून गेले होते. संजनाने स्वतःसाठी आणि आरतीसाठी ब्रेड बटर तयार केलं. थोडंसं किचनमध्ये काम केल्यामुळे तिचा मूड खूप खराब झाला होता. कमरेच्या वेदना कालपेक्षा जास्तच वाढल्या होत्या. आरतीच्या तोंडातून ही गोष्ट ऐकताच संजना अजूनच चिडचिड करू लागली. सुमनताईंनी संजनाच्या समोरच फोन करून नवऱ्याला आणि मुलाला बाहेरच दुपारचं जेवण करण्यास सल्ला दिला. स्वयंपाकघरात शिरण्याच्या झंझटीपासून वाचण्यासाठी संजना आपल्या इतर मैत्रिणीच्या घरी निघून गेली. संध्याकाळी जेव्हा ती घरी आली तेव्हा तिने पाहिलं की सुमनताई डोक्यावर एक ओढणी गच्च बांधून खोलीत झोपलेल्या होत्या. रात्रीचा स्वयंपाक तयार करण्यासाठी संजनाला मजबुरीने स्वयंपाकघरात जावं लागलं. "मी इथे गॅससमोर माझा घाम गाळण्यासाठी आली नाही. तुम्हा सासूसुनांना एकत्रच आजारी राहायचं असेल तर मला परत पाठवा." स्वयंपाक बनवताना संजना लगातार अशी बडबड करत आपला राग दर्शवत होती. स्वयंपाकघरातील गोष्टी माहीत नसल्यामुळे संजना व्यवस्थित स्वयंपाक बनवू शकली नाही. तिच्या वडिलांनी गुपचूपपणे कसंतरी आपलं अर्धवट पोट भरलं आणि सुमनताई गप्प राहू शकल्या नाही. "तू व्यवस्थित डाळ भाजी सुद्धा बनवू शकत नाही," असं म्हणत सुमनताईंनी तिला ओरडलं. "खरंच या गोष्टीचा विचार करून मला लाज वाटते की तू अंकितासोबत असं कसं राहत असशील." अगं आई, मी अंकितसोबत अगदी आनंदाने आहे. अंकितसोबत अगदी आनंदाने आहे आणि सर्वजण मला अगदी प्रेमाने वागणूक देतात." संजनाने अगदी चिडून उत्तर दिलं. "ज्या बायकोला काम येत नाही त्या नवऱ्याचा घरात कधीच आदर केला जात नाही." "आई, माझा आदर होतो, कारण माझे सासू-सासरे वेगळे राहतात आणि त्यांना ना मायग्रेनचा त्रास आहे ना माझ्या नंदेला कमरेत वेदना होत नाहीत, जे मी त्यांच्यासोबत
राव. अगं संजना, तू इतकी मोठी झाली आहेस की मला आणि आरतीला टोमणे देत आहेस. आई, तुला जसं समजायचं तसं समज. मला भूक नाही असं म्हणून अगदी नाराजीने संजना खुर्चीवर उठली आणि पाय आपटत स्वतःच्या खोलीत शिरली. विकास, तो उद्या आरतीला स्पेशल डॉक्टरांकडे दाखव. संजना माहेरी येऊन सुद्धा त्रासलेली आणि नाराज असणे ही गोष्ट बरोबर नाही. दिनेशरावसुद्धा नाराज होऊन उठले आणि खोलीत निघून गेले. आई, आरती अजिबात कामचुकार नाही. ती कामाचा बहाणा देत नाही, असं विकास अगदी नाराज होऊन आपल्या बायकोची बाजू मांडत होता. अरे बाळा, मला माहीत आहे की माझी सून काम करणारी आणि समजदार मुलगी आहे. तू त्या संजनाच्या गोष्टीवर लक्ष देऊन उगाचच टेन्शन घेऊ नकोस. दुसऱ्या दिवशी विकासने आरतीला हाडांच्या स्पेशल डॉक्टरांकडे दाखवण्यासाठी घेऊन गेला. त्यानंतर दोघे आरतीच्या आत्याच्या घरी गेले. रात्री दोघेही तिथूनच जेवण करून घरी परतले. संजनाला दिवसभर किचनमध्ये काम करावं लागलं. या कारणामुळे ती रागातच होती आणि दादा आणि वहिनी घरी येताच दोघांसोबत भांडू लागली. ही कंबरदुखीची तक्रार अगदी मस्तच आहे, ज्यामुळे भरपूर फिरण्याची संधी मिळू लागली, असं तिने दोघांना टोमणे मारले. सिनेमाला जा, बाजारात फिरा, मस्त मजा करा, कारण घरात मोलकरणीची ड्युटी बजावण्यासाठी तर मी माहेरी आले आहे ना. उगाचच वायफाय गोष्टी तोंडातून काढून डोकं खराब करू नकोस संजना, असं विकासने तिला ओरडलं. दादा, डोकं तर तुझ्या आपल्या बायकोचं खराब केलं आहेस. प्रमाणापेक्षा जास्त डोक्यावर चढून ठेवलं आहेस. अरे, जो व्यक्ती व्यवस्थित खाऊ शकत नाही, व्यवस्थित झोपू शकत नाही, नातेवाईकांच्या घरी जाऊ शकतो, मग तिला घरची कामं करण्यासाठी काय हरकत आहे? आरतीला कधीही काम करण्यासाठी काहीच हरकत नसते. खरं तर तूच काम चुकार आहेस, जिचा 2 दिवस काम करता करता जीव जात आहे. विकासचे शब्द संजनाच्या मनाला चांगलेच जाऊन लागले. तेव्हा तिने तिच्या दादा आणि वहिनीला भरपूर ऐकवलं आणि स्वतःसुद्धा रडत बसली. संपूर्ण घराचं वातावरण तिच्या भांडणामुळे तणावपूर्ण आणि गंभीर झालं होतं. शेवटी आपल्या वडिलांच्या ओरडा ऐकून संजना गप्प झाली. जर मला सर्व काम करायची आहे तर वहिनीला इथे शोपीस म्हणून ठेवण्याची काय गरज आहे? ती तिच्या माहेरी जाऊ का आराम करत नाही? दुसऱ्या दिवशी संजनाने पाहिलं की आरतीचा भाऊ तिला माहेरी घेऊन जाण्यासाठी आला होता. विकासच्या हावभावावरून त्याला किती वाईट वाटलं आहे हे स्पष्टपणे दिसत होतं. याच कारणामुळे घरातील जास्त कोणीही बोलत नव्हतं. आरतीने सर्वांचा निरोप घेतला तेव्हा संजना स्वतःला रोखू शकली नाही आणि म्हणाली, वहिनी, मला माहीत आहे की मी इथे येऊन राहिल्यामुळे तुम्ही आनंदी नाही. मी इथून निघून गेल्यानंतर तुमची कंबरदुखी आपोआप ठीक होईल आणि तुम्ही इथे परत याल. आरतीच्या डोळ्यात जे अश्रू उभे राहिले त्याला नाटक समजून संजनाने तिची खिल्ली उडवली. आरती घरात नसल्यामुळे संजनाने आपल्या आईला घरातल्या कामामध्ये मदत करणे अगदी आनंदाने सुरू केले. विकास तिच्यावर नाराजच होता आणि सुमनताईसुद्धा गप्पच राहत होती. तिच्या वडिलांनी सुद्धा तिच्यातील बदल अनुभवला आणि ते एका गंभीर विचारात बुडताना दिसले. माहेरी आल्यानंतर यावेळेस संजना ना जास्त आराम करू शकली ना जास्त मजा मस्ती. जेव्हा ती तिच्या सासरी परतत होती तेव्हा तिला अजून एक झटका लागला. सुमनताईंनी तिला आपल्याजवळ बसवून एक महत्त्वाची माहिती दिली. संजना, तुझ्या भाऊ आणि वडील यांच्या दोघांच्या व्यवसायात अचानक नुकसान झालं आहे. त्यांना कर्ज घेण्याची वेळ आली आहे. अरे देवा, ही तर खूपच वाईट बातमी आहे आई. संजनाच्या डोळ्यात चिंतेचे भाव उमटले. यावेळेस आमच्याकडून अंकितला तो हात जोडून माफी माग. अगं आई, माफी कशासाठी? अगं, आम्ही आमच्या समस्येवर तुमच्यासोबत कसल्याही गोष्टी पाठवू शकत नाही आणि तसंच पैसेसुद्धा देऊ शकणार नाही. आई, या गोष्टीची तू काळजी करू नकोस. आधीपासूनच तुम्ही मला इतकं काही दिलं आहे. सर्व काही लवकरच ठीक होईल आणि त्यांच्या काही तक्रारी असतील तर त्या दूर होतील. जोपर्यंत व्यवसाय मार्गावर येत नाही तोपर्यंत तुला भेटण्यासाठी सुद्धा येऊ शकणार नाही. मुली, तू तुझी काळजी घे, असं म्हणत सुमनताईच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. आई, माझी काळजी करू नकोस. मला काही हरकत नव्हती ना कधी होईल. अशा प्रकारचे आश्वासन वडिलांना आणि भावाला देऊन संजना त्या दोघांमधील चिंता दूर करण्याचा मनापासून प्रयत्न करू लागली. संजना त्यांच्यासमोर हसत राहिली, पण घरात पाऊल ठेवताच तिच्या मनात एक विचित्र बेचैनी निर्माण झाली होती. हे असं पहिल्यांदाच झालं होतं जेव्हा संजनाच्या सामानामध्ये सासू सासरे नणंद आणि नवऱ्याला देण्यासाठी काही वस्तू उपलब्ध नव्हत्या. सर्वांना अपेक्षा होती की ती घरात AC लावण्यासाठी किती पैसे सोबत घेऊन येईल,
पण यावेळेस मात्र तिची पर्स रिकामी होती. अंकितच्या वडिलांनी अंकितला फोन केला की काही पैसे असतील तर नवीन AC घेऊया. व्यवसायात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे मी यावेळेस माझे वडील आणि भावाला खर्च करू नका म्हणून सांगितले आहे. ही वाईट बातमी तुम्ही सर्वांना सांगा. अंकितला सांगताना संजनाला स्वतःचीच लाज वाटू लागली. त्यामुळे तिला स्वतःचाच राग आला. ती अंकितसोबत एकटीच राहत होती. पण अंकितचे आईवडील, भाऊ आणि बहीण संजनाच्या नवीन गोष्टी मोठ्या हक्काने वापरत. अंकित संजनाला काही बोलला नाही, पण संजनाला त्याच्या डोळ्यातील चमक स्पष्टपणे विझवत होती. त्या रात्री जेव्हा दोघेही ड्रॉइंग रूममध्ये बसले होते तेव्हा संजनाने सांगितले की रिकाम्या हाताने आल्याने इतर लोकांची वागणे तिच्याशी खूप वाईट होते. आजकाल सेन्सेक्स गगनाला भिडला आणि त्यामुळे संजनाच्या कुटुंबियाचा व्यवसाय तोट्यात गेला. हे मला अजिबात समजले नाही. अंकिताने वडिलांचे शब्द पुन्हा उच्चारले. बघा, या गोष्टीचा वारंवार उल्लेख करणे थांबवा की ती आईच्या घरून रिकाम्या हाताने आली आहे. बाहेरच्या लोकांसमोर अशा प्रकारे दोन्ही घरचा अपमान करून काय फायदा? सासूबाईंच्या आवाजातील तिखटपणात नाराजी स्पष्ट दिसत होती. यंदाही वाटत्या उन्हाळ्यात गरमीच बसावे लागेल. अंकितने रागाने तिच्याकडे पाहिलं, जणू संजनाने AC न बसवून काही गुन्हा केला आहे. संजनाच्या आईवडिलांच्या घरातून रिकाम्या हाताने परतल्याने उल्लेख आम्ही कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीकडे करणार नाही हे तिला अनेकदा सांगण्यात आले आहे. पण अनेक वेळा सांगूनही कोणीही त्याची अंमलबजावणी केली नाही. सुनेच्या माहेरच्या घरातून मिळणाऱ्या वस्तूचा संसार लोभच असावा हे प्रत्येक नातेवाईक, शेजारी, ओळखीच्या व्यक्तीसमोर बोलले जायचे. पण आम्ही अजिबात बोलत नाही. यावेळी आमची संजना तिच्या आईवडिलांच्या घरून रिकाम्या हाताने परतली. पण आमच्यापैकी कोणत्याही कपाळावर सुरकुत्या नाही, तोंडावर तक्रारीचा एक शब्दही नाही. संजनाने 2 दिवसांनी रात्री अंकितकडे तक्रार केली. तुमच्या घरच्यांनी कसलं नाटक रचलंय? ते तोंडाने काही बोलत नसले तरी प्रत्येकाचे मन लोभच आहे आणि हे मला आता चांगले समजले आहे. माझे कुटुंब लोभी नाही. तुमचे आईवडील मला म्हणतात, तुझ्या आईवडिलांनी रूढी परंपरांचे पालन न करता तुला रिकाम्या हाताने सासरच्या घरी पाठवले. हे खेदाची बाब आहे. त्यामुळे आमचा अपमान झाला असून इतरही अनेक प्रकरणात माझ्या आईवडिलांना कडवट व टोमणे सुनावण्यात येत आहे. तिला नोबेल वाचनाची आवड होती. यावेळी तिच्या आईवडिलांच्या घरी आनंदाने जाऊन तिला तिचा छंद पूर्ण करण्याची पुरेशी संधी देऊ. अंकितची आई रोज जेवण बनवायची. एक बाई पण येते. आता त्यांच्या वागण्यात बदल झाला. तिने नोबेल उघडले नाही तोपर्यंत अंकितने काही तक्रारीच्या गोष्टी सांगून तिच्यासाठी काहीतरी काम शोधून आणले. समजदार पत्नी ना नोबेल वाचू शकत ना लवकर झोपू शकत. संजना, तू आता नवीन नाहीस. आता घरच्या कामाची जबाबदारी घ्यायला सुरुवात कर. सासू सासरे यांच्या सततच्या अडवणुकीमुळे संजनाचे मन खूप संतापले. पण तिला तिच्या पतीच्या आदेशाचे पालन करावे लागले. अंकित रोज ऑफिसमधून परतल्यानंतर संजनाला नेहमी सांगायचा की कोणाची पत्नी टिफिनमध्ये काय काय जेवण देते. संजना, तुला भाजी नीट कशी शिजवायची हे देखील माहीत नाही. तुझ्या आईने तुला छोटंसं कामही शिकवलं नाही. दिवसभर झोपली तरी तुला ते कमीच आहे. तू श्रीमंत घरची मुलगी असून सुद्धा तुला माझा काय उपयोग? अशी तक्रार आणि रोजच्या त्रासामुळे संजना आणि अंकितचे संबंध बिघडू लागले. संजनाने आपली बाजू सांगितल्यावर अंकित तिचे लक्षपूर्वक ऐकण्याऐवजी तिच्यावर रागवत असे. रागाच्या भरात एका संध्याकाळी त्याने संजनाचे अनेक नोबेल फाडले आणि संजनाला सांगितले, तू सुधर नाहीतर एक दिवस मी तुझ्यावर हात उघडेन. अंकितची धमकी ऐकून संजना तासनतास रडली आणि 3 दिवस त्याच्याशी बोलली नाही. एकीकडे पती आणि सासरच्या लोकांचे वाईट वागणे पाहून संजनाला खूप राग आला, तर दुसरीकडे तिच्या मनात आईवडील आणि भावाविषयी तीव्र संताप वाढला. या संपूर्ण समस्येचे मूळ हे आहे की यावेळी त्यांनी मला पैसे आणि सामान पाठविले नाही. संपूर्ण जग आपल्या विवाहित मुलीच्या सासरच्या लोकांना खूप काही देते, पण माझ्या आईवडिलांनी पैसे आणि सामान न दिल्यामुळे माझा जीव संकटात आला. अशा गोष्टीचा विचार केल्याने संजनाने मानसिक ताणतणावामुळे डोकेदुखी वाढू लागली. वडिलांच्या घरून परतल्यानंतर साधारण महिन्यानंतर संजनाचा एक रविवार खूप वाईट गेला.
त्या दिवशी अंकितने संजनाला शिवीगाळ आणि अपमान करण्याविषयी काही दिले नाही. सगळ्यात आधी नाश्त्यासाठी केलेल्या पोह्यामध्ये खूप मीठ टाकले. तिने नाराजी दर्शवली आणि जेवणाच्या वेळी खोलीतून बाहेर आली नाही. अंकितने तिची काळजी केली नाही. अंकितने फक्त एकदा येऊन जेवायला सांगितले. तो जवळच्या हॉटेलमधून जेवण घेऊन आला होता. संजनाने जेवायला येणार नाही म्हणून सांगितले आणि त्याच्यानंतर तिला जेवणासाठी विचारायला आला नाही. दुपारनंतर संजनाला 2 सुक्या पुऱ्या असल्याचे दिसले. संध्याकाळी अंकित त्याच्या मित्रांना भेटायला गेला. तिथून तो आईवडिलांच्या घरी गेला. संजनाला कधीकधी अपेक्षित आणि अपमानास्पद वाटून ती रागाने सर्वांवर बडबड करू लागली, तर कधी दुःखाने अश्रू ढाळत असे. तेवढ्यात संजनाची आई सुमनताईचा संजनाला फोन आला. तेव्हा तिने ज्वालामुखीप्रमाणे आग ओकायला सुरुवात केली. आई, आज मला तुमच्या कंजूसपणाची आणि समजूतदारपणाची शिक्षा भोगावी लागत आहे. आधी तुम्ही सगळ्यांनी माझ्या लोभी सासरच्या माणसांना पैसे देऊन खराब सवय लावली आहे. आई, यावेळी हात आखडता घेऊन तुम्ही चांगले केले नाही. अंकितने इथे माझे जगणे कठीण केले आहे. या नरकात जगण्यापेक्षा मी आत्महत्या करेन. संजना बराच वेळ आपल्या मनातील राग काढत राहिली. सुमनताईंनी धीराने तिचे बोलणे ऐकले आणि बराच वेळ गप्प राहिल्या. तिच्या तक्रारी संपल्यानंतर संजना दुःखाने रडू लागली. आई, मला समजत नाही की मी काय करू, तिने रडतच विचारले. या लोकांचे लोभस रूप पाहून माझे हृदय हादरले. रात्रंदिवस संकटे आणि टोमणे, मी माझे आयुष्य कसे घालवणार? संजना, माझं लक्षपूर्वक ऐक. सुमनताईचा गंभीर आवाज संजनाच्या कानापर्यंत पोहोचला. हो आई, असं म्हणत संजनाने अश्रू पुसताना तिच्या आईला वचन दिले. बघ बाळा, समाजातलं आपलं आयुष्य हे घेणं आणि देणं या तत्वावर आधारित आहे. दिल्याशिवाय काही मिळत नाही. तू बरोबर आहेस आई. त्यावेळी माझ्या सासरच्या मंडळींना तुमच्याकडून काहीच मिळालं नाही म्हणून त्यांनी मला प्रेम, आदर आणि दिलासा देणे बंद केले आहे. अगं मुली, वाईट प्रसंगी आपल्याला त्यातून शिकवण घेतली पाहिजे. आपला समजूतदारपणा दाखवला पाहिजे. तुझा भाऊ आणि तुझे वडील तुला प्रेमापोटी जरा जास्त गोष्टी देत राहिले, पण तुने त्याचा चुकीचा अर्थ काढलास. माहेरसोबत आपलं आयुष्य संपत नाही. मुलीचे जीवन हे तिच्या सासरच्या लोकांसोबत संपतं आणि नवऱ्यांचे आई वडील, भाऊ बहीण ची काळजी घेणे तुझी जबाबदारी आहे. आमच्या पैशाच्या नादात तू एक आदर्श बायको म्हणून स्वतःला गमावलं आणि विचार करू लागलीस की अंकित तुझ्या पैशांनी दिवाना झाला आहे. अंकित आणि त्याच्या आईवडिलांचा फोन माझ्याजवळ 4-5 दिवसापूर्वी आला होता. तू पैसे घेऊन गेली नाहीस म्हणून नाराज नाही, तर तुझ्या वागणुकीवर तो नाराज झाला आहे. तू अंकितसोबत जसं वागते तसं तुला वाटतं त्या सर्वांना तुझं आणि अंकितचं भलं करायचं आहे. हे बघ, आंघोळ करून घे. तुझी सासू म्हणाली आहे की ती सर्वांचं जेवण बनवून 2 तासात तुझ्या घरी अंकितसोबत येणार आहे. त्यांना नाराज करू नकोस. संजना हे सर्व ऐकून मनातल्या मनात स्वतःलाच धिक्कारू लागली की तिचं इतकं शिक्षण होऊन स्वतः तिचा समजूतदारपणा कुठे गेला. ती तिच्या आईला म्हणाली, तुला आता कसलीच तक्रार ऐकायला मिळणार नाही, पण पुढच्या रविवार तू बाबा, दादा आणि वहिनींसोबत रात्री जेवायला या. मी दाखवेन की जीवन कशाला म्हणतात. 2 रविवारानंतर अंकित आणि संजना एक जीव 2 शरीरासारखे झाले. संजनाने स्वतःला पूर्णपणे बदलले. आता ती सर्वांसोबत अगदी व्यवस्थित वागू लागली. तर मित्रांनो, कधीकधी अनेक गैरसमज होतात व त्यामुळे व्यक्ती चुकीचे निर्णय घेण्यास तयार होतो. आज संजनाच्या आईने तिला समजावले नसते तर तिला तिची चूक कळली नसती. या कथेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटू अशाच नवनवीन कथांसोबत. धन्यवाद. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.